नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा. वृक्ष, वेली, वनस्पती यांचं आपल्या जीवनातील स्थान दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. किचन असो किंवा वैद्याचं औषध बनवण्याचं ठिकाण असो, त्या ठिकाणी वनस्पतींचंच अधिराज्य असतं. म्हणूनच स्वयंपाकघरात अनेक मौल्यवान औषधं सापडतात आणि आयुर्वेदाची औषधं आहारातली कमतरता दूर करत असतात. आज आपण किचनमधल्या ज्या एका आहारद्रव्याचे औषधी गुणधर्म पाहणार आहोत त्याचं नाव आहे आमसूल. कोकमाच्या फळाची सुकवलेली साल म्हणजे आमसूल. आमसूल चवीला आंबट गोड असतं आणि याची विशेषता ही की आंबट असूनही पित्त वाढवत नाही. उलट अंगावर पित्त उठत असेल तर त्यावर औषधाप्रमाणे उपयोगी पडतं. अंगावर पित्ताच्या गांधी उठतात त्यावर आमसुलाचं पाणी पोटात घेण्याचा तसंच त्वचेवर वरून लावण्याचा अगदी नक्की उपयोग होताना दिसतो. यासाठी 3 ते 4 चांगल्या प्रतीची आमसुलं 1 कप पाण्यात भिजत घालावीत. जमलं तर रात्रभर, अन्यथा किमान 2 ते 3 तासांसाठी हे पाणी भिजू द्यावं आणि त्यानंतर हाताने कुस्करून गाळून घ्यावं. यातील 2 ते 3 चमचे पाणी पित्ताच्या गांधींवर वरून लावण्यासाठी काढून घ्यावं आणि उरलेल्या पाण्यात चमचाभर खडीसाखर आणि पाव चमचा जिऱ्याची पूड मिसळावी. तयार झालेलं हे पाणी घोट घोट प्यावं. पोटात गुडगुडत असेल, गॅसेस जाणवत असतील, तोंडाला चव नसेल तर अशा वेळी सुद्धा कोकमाचं अशा प्रकारे बनवलेलं पाणी घेण्याचा चांगला उपयोग होतो. अंगावर पित्त होतं म्हणून नियमितपणे अँटी ॲलर्जिक गोळ्या घेण्याची सवय सध्या अनेक मंडळींना असते. पण त्याऐवजी पोटातून पित्तशामक औषध घेणं आणि आमसुलाचं हे पाणी आतून बाहेरून वापरणं नक्कीच श्रेयस्कर होय. अशाच गुणकारी वनस्पतींची अजून माहिती करून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.